गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या यात्रेचा शुभारंभ. हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. शनिवार व रविवारच्या मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला. परंपरेप्रमाणे या दुग्धाभिषेकानंतर महाशिवरात्री यात्रेचा शुभारंभ झाला. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लातूर व पंचक्रोशीतील भाविकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश गोटे व धर्मादाय सहआयुक्त राजेश सासणे, प्रशासक सचिन जांबुतकर आणि विश्वस्त उपस्थित होते. लातूरसह सीमावर्ती भागात सिद्धेश्वरांची महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध आहे. या कालावधीत सिद्धेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी लाखो भक्त लातूर येथे येत असतात. शिवरात्रीपासून यात्रेला प्रारंभ होतो. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत मंदिरात येऊन श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश गोटे, सहधर्मादाय आयुक्त राजेश सासणे व प्रशासक सचिन जांबुतकर, ईशानी घुगे यांच्यासह ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेश सिंह दिसेन, मनमथ लोखंडे, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, विशाल जांभरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी भक्तांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवचा जयघोष करीत भाविक भक्त रांगा लावून दर्शन घेत होते. भक्तांना दर्शन घेण्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगा तसेच भक्तांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते. दर्शन रांगेमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर उपचारासाठी वैद्यकीय पथकही तत्पर होते. देवस्थान व भालचंद्र रक्तपेढीच्या सहकार्यातून रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन देण्याचा उपक्रम यावर्षीही राबविण्यात आला. या शिबिराला दर्शनासाठी येणारे भक्त, नागरिक व युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. यात्रा कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा कालावधीत विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनेही व्यवस्था करण्यात आली आहे.
मॅडम, सिद्धेश्वर आणि रसेश्वर या महाशिवरात्रीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. तब्बल 15 दिवस ही यात्रा असणार आहे. काय सांगाल? आपल्या हस्ते आता झेंडापूजन झालेलं आहे, सुरुवात आपण झालेली आहे. काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहाने लातूरचं ग्रामदैवत आणि सगळ्यांचंच लक्ष असलेली सिद्धेश्वर यात्रा अत्यंत उत्साहाने या ठिकाणी सुरू झाली आहे. मी सर्व लातूरकरांना शिवरात्रीच्या या शुभपर्वाच्या शुभेच्छा देते. आणि या यात्रेला आपल्याला माहितीच आहे की रात्रीपासूनच 12 वाजेपासूनच मोठ्या उत्साहात आपल्याकडे सुरुवात होते. अनेक लोक वर्षभर वाट बघत असतात आणि आजच्या याला सगळ्यांच्या उत्साहामध्ये पंचक्रोशीतले सगळेच लोक 15 दिवस इथून पुढे या ठिकाणी दर्शनाला येत असतात. अत्यंत चांगली व्यवस्था दरवर्षी या ठिकाणी होत असते. याही वेळेस संस्थानाने बरेच फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि प्रशासनामार्फत सुद्धा ज्या पण गरजेच्या आहेत, ज्या आवश्यक आहेत त्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. पशुप्रदर्शन आहे, वेगवेगळ्या माध्यमातून. खरं तर आता हे यात्रा आणि या सगळ्या गोष्टी मॉल संस्कृतीमध्ये जपणं आणि त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पशुयात्रा असते. अनेक वेगवेगळे लोक त्या ठिकाणी खाद्यपदार्थसुद्धा जे युनिक असतात ते या ठिकाणी खायला मिळतात. मागच्या वेळेस मी सुद्धा मेहंदीचा आस्वाद घेतला होता. अत्यंत कमी वेळात ती मेहंदी त्या मुलांनी मला काढून दिली होती. तर अशा काही चांगल्या गोष्टी आहेत जे यात्रेत सगळ्या ग्रामीण व्यवस्थेचं एक त्या ठिकाणी आपण आविष्कार बघायला मिळतो आपल्याला. तर सगळ्यांना भाविकांना पुन्हा एकदा शुभेच्छा.